रत्नाकर मतकरी यांच्या मृत्युंजयी या कथासंग्रहातून दुःस्वप्न नावाची कथा। बँड जोरजोरात बडवला जातोय। प्रकाश झोत इकडून तिकडे फिरतायत। समोर काळोख पसरलाय। चारी बाजूंनी वर्तुळाकार एखादं किळसवाणं काळं कुळकुळीत अजस्त्र जनावर वेटोळं करून बसलेलं असावं तसा त्या जनावरासारखाच या काळोखाला जीव आहे आणि जीव आहे म्हणून हालचाल आहे, पण ती जागच्या जागीच केलेली गिळगिळीत नुसत्या वळवळण्यावर तो प्राणी थांबत नाही। मोठमोठ्यानं हसतो। हजारो माणसांच्या एकत्र आवाजात विकट हसतो। तो आपल्याला हसतोय, पण आपण त्या हसण्यानं निरुत्साही होत नाही। आपण थैथय नाचणं थांबवत नाही, उलट अधिकच खोळावल्यागत नाचत राहतो। आपले विदूषकाचे ढगळ कपडे कसेबसे सावरीत उड्या मारीत राहतो। सुटलेला लेंगा पायांत आल्यामुळे पुन्हा पुन्हा पडत राहतो आणि समोर बसलेला तो काळा कुळकुळीत प्रेक्षक प्राणी अधिकच मोठमोठ्यानं हसत राहतो, खो खो हसत राहतो। व्हॉट अ शेम! शरम वाटली पाहिजे आपल्याला लोकांसमोर असे वेडेवाकडे गलिच्छ अंगविक्षेप करण्याची, पण आपण जसे काही चिखलात लोळणाऱ्या डुकरासारखे मजेत आहोत। आणखी हसे गोळा करतो आहोत। पोट पुढं काढून, पाय हवेत उडवून, तोंडानं वेडेविद्रे आवाज काढून लोकांना हसायला लावतो आहोत। ते हसले की कृतकृत्य होत आहोत। काय झालंय काय आपल्याला? आपल्या मानानं आपल्याबरोबरचे दुसरे दोन विदूषक खूप चांगले। ते इतका घाणेरडेपणा करीत नाहीत, जरा सभ्यतेनं वागतात। लोकही त्यांना कमी असतात, पण आपण नुसते चेकाळलो आहोत। ए पोऱ्या, इधर आया। ए पोऱ्या, इधर आओ। ये लो फूल, सुंग लो। बुटका नौकर फूल सुंगू लागतो। आपण पिचकारीची नळी दाबतो। फू पाण्याचा फवारा त्याच्या तोंडावर तो घुसमटतो, शिंकू लागतो, ठसकू लागतो। आपण हसत सुटतो। मोठ्या वयाच्या अधू माणसानं लहान मुलाच्या आवाजात हसावं तसं ते विकृत आचरट हसू। हे कैसा बनाया, ही 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 ही। पुन्हा हसता हसता डोक्यावरची टोपी उडवून डोक्यावर झेलणं, प्रेक्षकांत हशाचा कल्लोळ, मग भुतकन पडणं, ढुंगण आपटल्याचा आविर्भाव करून मग त्यावरून गोलगोल हात फिरवणं शोभत नाही, अगदी शोभत नाही। निदान आपल्यासारख्या एका प्रतिष्ठित कॉलेजात तत्वज्ञान शिकवणाऱ्या एका मध्यमवयीन प्राध्यापकाला तरी हे बिलकुल शोभत नाही। हे असं सर्कशीत विदूषक म्हणून नाचणं। दुसरा काळेलासा जोकर डोक्यावर कपड्यांचा भारा घेऊन आला। ए, तुम कौन हो? मैं धोबी हूँ। तो मैं क्या तुम्हारा गधा हूँ? जी हाँ गधा जी, क्या काम करेगा? मैं तुमको लात मार के उड़ा देने का काम करूँगा। मग दोन पाय हवेत उडवून त्या माणसाला पाडणं आणि तसंच नुसत्या हातावर नाचत सुटणं, तोंडाने हॉ 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 आवाज काढणं। कळस, बदनामीचा कळस। काय झालं हे आपलं तत्वज्ञानाच्या प्राध्यापकाचं? गाढवपणा करून दाखवणारा विदूषक, बापरे! आणि या प्रेक्षकांमध्ये आपले विद्यार्थी असले तर? कुणी दिसतंय का त्या काळोखात? तोंड वेडीवाकडं करणारं, आपल्याकडे घृणेनं पाहणारं आपल्या विद्यार्थ्यांपैकी कुणी? आणि अचानक एका जाणीवेनं अंगावर सरसरून काटा उभा राहतो। सगळा प्रेक्षक वर्ग मुळी आपल्या विद्यार्थ्यांचाच आहे। एखादा चुकून सर्कसच्या आवडीनं आलेला विद्यार्थी आपल्याला पाहून विसरून गेला असता, पण नाही, इथं ती शक्यताच राहिलेली नाही। सगळे लोक प्रेक्षक आपले विद्यार्थीच। भयंकर, फार भयंकर। आणि त्यांच्या पुढ्यात आपण आपले नाचतोय विदूषक म्हणून, उड्या मारतोय, पाणी उडवतोय, त्या पाण्यानं तयार झालेल्या चिखलात लोळतोय, लाथा झाडतोय। आपण ज्यांच्या तत्वज्ञानाच्या वर्गात
मोठ्यानं हसलेलं सुद्धा चालत नाही, इतकी करडी शिस्त असते. पण वर्ग वेगळा आणि सर्कस वेगळी. विद्यार्थी झाले तरी सर्कसला येतात. ते गंमत करायलाच विदूषकांच्या चाळ्यांनी करमणूक करून घ्यायलाच. पण हे काय, ही सर्कस नाहीये. म्हणजे हा वर्गच आहे. कुणीतरी आपल्याला सांगायचं तरी की हा वर्ग आहे आणि इथं तत्वज्ञानाच्या प्राध्यापकांनी विदूषकाचे कपडे घालून चाळे करायचे नसतात असं. आणि एवढं लक्षात येऊन सुद्धा चाळे थांबतच नाहीत. ए छोकरा, वो बकेट लाओ इधर, मैं तुमको मछली पकड़ के दिखाऊंगा. पण बुटका जोकर आहे कुठं? तोही नाही. आणि तो दुसरा कळगेला जोकर, तोही कुठेतरी गेला. म्हणजे आपण एकटेच. म्हणजे नक्कीच ही सर्कस नाही तर. बरोबर, बँड तरी कुठे चालू आहे आणि ते प्रकाशझोत कुठं आहेत? चक्क दुपारचं ऊन आत आलंय उघड्या खिडकीतून. म्हणजे हा वर्गच. आणि भर वर्गात आपण विदूषकाचे कपडे घालून कोलांटुड्या मारून दाखवतोय, टोपी उडवून दाखवतोय, नाकातून पाण्याचं कारंज काढून दाखवतोय. हाऊ टेरिबल. कुणी आपल्याला थांबवत का नाही? निदान कॉलेजचे प्राचार्य तरी पण नाही. आपली ती निर्लज्ज बदनामी. सगळे जोरजोरात हसून बघतायत, टाळ्या वाजवून आपल्याला उत्तेजन देतायत. टेरिबल. हे कधीच थांबणार नाही का? आणि एकदम प्राध्यापकांना जाग आली. माय गॉड, व्हॉट अ हॉरिबल नाईटमेअर. आपण विदूषक होऊन वर्गात नाचत होतो. माणसाला किती ॲब्सर्ड, किती विसंगत, किती मूर्ख, किती दुष्ट, किती ओंगळवाणी स्वप्न पडू शकतात. मी विदूषक. कल्पनेनं देखील प्राध्यापकांच्या अंगावर शहारे आले. त्यांनी कपाळावरचा घाम टिपला. क्षणभर त्यांना वाटलं की विदूषकाच्या चेहऱ्यावरचा तो चिकचिकीत ओंगळ रंग आपल्या नॅपकिनला लागणार. घाबरून त्यांनी नॅपकिनकडे पाहिलं नाही. निदान त्याला रंग लागलेला नव्हता. पण अशी किळसवाणी कल्पना आपल्या मनात तरी कशी आली? आपण काय खरोखरीचे विदूषक थोडेच झालो आहोत. ते नुसतं स्वप्न होतं, एक भीषण दुःस्वप्न. पण असं स्वप्न तरी का पडावं आपल्याला? पूर्वी राव बहादूर जोगदंडांनी आपल्याशी वर्तमानपत्रांतून वाद घातला आणि आपल्याला मतं बदलणारा माणूस अशा अर्थानं कोलांट उड्या मारणारा विदूषक म्हटलं. तेव्हा नुसता तो शब्दच वाचून आपल्याला इतका संताप आला होता. आणि आता हे असलं जीवघेणं स्वप्न इतकं सविस्तर कसं पाहिलं आपल्या मनानं? आता सुद्धा जागेपणी त्यांना त्यातले एक दोन गलिच्छ तपशील आठवले. अंगावर पाल पडल्यासारखे त्यांनी ते झटकून टाकले. सकाळी झोपून उठता त्यांना रात्रीचं स्वप्न आठवलं. विदूषकाचा तो रंगीबिरंगी भडक चट्टेरी पट्टेरी पोशाख एकदम त्यांच्या डोळ्यांसमोर आला. त्यांनी अंगावरच्या कपड्यांकडे पाहिलं. शुभ्र पांढरा लेंगा आणि मुद्दाम शिवून घेतलेली सुती शुभ्र बंडी त्यांना एकदम हायसं वाटलं. ते नक्की स्वप्नच होतं. विसरण्याजोगं, घाणेरडं, अश्लील स्वप्न होतं. ते पुन्हा पडता कामा नये, अजिबात पडता कामा नये. पण तरीही त्या रात्री पुन्हा ते स्वप्न पडलं. बँड वाजायला लागला. प्रकाशज्योत फिरायला लागली. अगदी टाळ्या वाजवायला लागली. गर्दी टाळ्या वाजवायला लागली. नाचत नाचत उड्या मारीत प्राध्यापक एरिनात गेले. चाळे करायला लागले. पाणी उडवायला, लाथा झाडायला, नाकावर बुक्के मारायला, कोसळायला लागले. आणि हळूहळू सर्कसचं वातावरण बदललं. तिचं रूपांतर कॉलेजच्या वर्गात झालं. समोरची मुलं ओळखता येत होती. प्राध्यापक त्यांची दाद मिळवायला लागले. ती हसू लागली. प्राध्यापक त्यांना हसवू लागले. एखाद्या वेश्येनं चावट खुणा करून गिऱ्हाईक आपलंसं करावं तसं त्यांच्याकडे पाहून डोळे मिचकावून हसू लागले. अंग घामाने निथळत असतानाच प्राध्यापक जागे झाले. का पडतं हे स्वप्न आपल्याला? त्यांनी सगळे मानसशास्त्राचे सिद्धांत
इथे लागू करून पाहिले. सबकॉन्शियस माइंड, आपल्या अंतर्मनात हा असंबद्ध आचरटपणा दडून आहे. माय गॉड, म्हणजे काय समजायचं? सप्रेस्ड डिझायर कसली? विदूषक होण्याची सुप्त इच्छा. पण त्यांना असं काही कधीच वाटलं नव्हतं. अगदी बालपणी सुद्धा. अगदी आठवतं तेव्हापासून ते गंभीर, अतिशय गंभीर होते. पण म्हणूनच त्यांच्या मनानं बंड पुकारलं की काय? पण तसं असतं तर ते स्वप्न पडल्यानंतर त्यांना कसं मोकळं स्वस्थ वाटायला हवं होतं. त्याऐवजी शरमल्यासारखं वाटायचं. काय कारण? की विदूषक म्हणजे कसलं तरी प्रतीक आहे. कसलं? विचार करून सुद्धा हे कोडं सुटत नव्हतं. ते स्वप्न का पडतं हे लक्षात येत नव्हतं आणि स्वप्न पडायचंही थांबत नव्हतं. हात धुवून मागे लागल्यासारखं ते स्वप्न रोज हटकून पडायचं. आता तर त्यांना सर्कसचा एरिना दिसतच नसे. नुसता कॉलेजचा वर्ग दिसायचा आणि वर्गातल्या प्लॅटफॉर्मवर ते स्वतः विदूषकी चाळे करायचे. मुलं दात विचकून हसायची. त्यातून या दुःस्वप्नाच्या यातना फक्त रात्रीच सहन कराव्या लागत असं नाही. दुपारी कॉलेजात शिकवता शिकवता देखील त्या स्वप्नातले तपशील आठवत जीव घाबरा होई. प्राध्यापक मनातल्या मनात धास्तावत रुमालानं घाम पुशीत. शिकवण्यावरचं त्यांचं लक्ष पार उडून जाई. मुलं कुजबुजू लागत. अलीकडे मुलांची ही कुजबूज वाढत्या प्रमाणावर होती. एकेकाळी त्यांचा वर्ग म्हणजे शिस्तीचा आदर्श समजला जायचा. संबंध वर्गात त्यांच्या शब्दाशिवाय दुसरा आवाज फक्त टिपणं घेणाऱ्या पोरांच्या पेनच्या कुरकुरीचा. आजकाल पेनची कुरकुर ऐकूच येत नसे. मुलांच्या कुजबुजल्यात ती बुडून जायची असं नाही. मुळात मुलं काही लिहूनच घेत नसत. पेन नोटबुकमध्ये बंद करून ठेवलेली असायची. पेनं नोटबुकमध्ये बंद करून ठेवलेली असायची. त्यांच्या समाधानाखातर आपण ऐकतो आहोत अशा आविर्भावात मुलं बसलेली असायची. व्यत्ययाला निमित्त शोधायची. साधं कुणी शिंकलं तरी बांध फुटल्यासारखी हसायची. ती अशी हसली की प्राध्यापकांना कापरं भरायचं. आठवण व्हायची ती विदूषकाच्या चाळ्यांची. वाटायचं आपलं रहस्य यांना माहीत आहे. आपल्याला पडणाऱ्या स्वप्नाविषयी यांना कोणीतरी जाऊन सांगितलंय. पण या विचारात काही अर्थ नव्हता. मुलांना कोण जाऊन सांगणार? मग आजकालची मुलंच बदलली आहेत की काय? वर्षानुवर्ष प्राध्यापक एक जुन्या पद्धतीची हॅट घालून कॉलेजला जात असत. अंगात एखादा फिकट मुळकट रंगाचा बुशकोट आणि सैल पॅन्ट. हा पोशाख त्यांना अगदी आरामशीर वाटायचा. इतक्या वर्षात त्यांना तो कुठल्याच कारणासाठी बदलावासा वाटला नव्हता. पण अगदी अलीकडे त्यांना शंका येऊ लागली होती की विद्यार्थी आपल्या या पोशाखाला हसतात आपल्या पाठीमागे. मग मी काय आजच्या फॅशनचे रंगीबिरंगी मॉड कपडे घालू की काय? विदूषकासारखे शब्द मनात आला आणि जीभ दाताखाली सापडल्यासारखी कळ उठली. पण मुलं नुसत्या पोशाखालाच हसत असतील का की ती आपल्यालाच हसतात? हे कसं शक्य आहे? इतक्या वर्षात आपल्याला हसण्याची तर सोडाच, पण समोर उभं राहून बोलायची देखील कोणाची छाती होत नसे. मग आता ही मुलं काही बोलत नसत. पण वाटायचं की त्यांना आपलं काही पटत नाही. ती नुसती आपल्या वयाचा मान राखण्यासाठी ऐकून घेतल्याचं नाटक करतात आणि समोरून लवकर पळ काढतात. आपण इतकं जीव ओतून सांगतो पण ती काही मनावरच घेत नाहीत. का वागतात ही आजकालची मुलं अशी
की आपणच म्हातारे होत चाललो आहोत, जुनाट होत चाललो आहोत. जुनाट छे, जुनाट कसे होऊ आपण? सगळ्या तरुण मुलांबरोबर आपण आपलं वय विसरून गप्पा मारायला लागलोय आजकाल. पूर्वीची आपली करडी शिस्त विसरून त्यांच्याकडून नव्या कल्पना समजून घेऊ लागलो आहोत. मुव्हिंग विथ द टाइम्स म्हणतात तसं. मग हेच तर त्या मुलांना विचित्र वाटत नसेल, पण छे असं त्यांच्या वागण्यात कधीच दिसत नाही. मग ती आपल्या पाठीमागे हसत असतील का आपल्याला? आपण बोल बोल बोलतो, कधी कधी नको इतकं बोलतो म्हणून. आणि अचानक एके दिवशी त्या स्वप्नाचा उलगडा झाला. अगदी सहजच प्राध्यापकांच्या लक्षात आलं आणि अचानक एके दिवशी त्या स्वप्नाचा उलगडा झाला. अगदी सहजच प्राध्यापकांच्या लक्षात आलं की रोज एका प्रचंड होर्डिंगवर आपली नजर नकळत जाते. त्यावरचा मजकूर देखील आपण वाचत नाही, पण तरीही आपल्या अंतर्मनात त्या होर्डिंगची प्रतिमा उठते. अंतर्मनात त्या होर्डिंगची प्रतिमा उठते. ती एका सर्कसची जाहिरात होती आणि तीवर विदूषकाची एक प्रचंड आकृती रंगवलेली होती. स्वप्नाचं स्पष्टीकरण मिळालं आणि प्राध्यापकांना हायसं वाटलं. मग ते होर्डिंग बारकाईनं पाहत उभे राहिले जागतेपणी. आणि एक गोष्ट लक्षात येऊन त्यांना धक्काच बसला. त्या होर्डिंगवरच्या विदूषकाचा चेहरा हुबेहूब त्यांच्यासारखा होता. तोच गोलगोल आकार, उजळ रंग, गोबरे गाल, बसकं नाक, अर्ध्या डोक्यापर्यंत टक्कल. आपण आरशात पाहतोय असं प्राध्यापकांना वाटलं. त्यांना आपलं स्वप्न आठवलं. आपल्या चेहऱ्याचा हा विदूषक, त्याला एकदा भेटायला हवं, प्रत्यक्ष बघायला हवं. तो हे असले विदूषकी कपडे घालून आपल्या समोरच्या प्रचंड होर्डिंगवर आपल्या नजरेला पडण्यासारखा उभा राहिलाय. म्हणूनच ना आपल्याला हे स्वप्न पडतं. नक्कीच आपल्या स्वप्नाचा धागा त्याच्यापर्यंत जाऊन भिडतोय. त्या संध्याकाळी प्राध्यापक सर्कशीला गेले. तिकीट काढून आत जाऊन बसले. बालपणानंतर प्रथमच कुणी आपल्याला ओळखत नाहीये ना म्हणून आजूबाजूला पाहू लागले. पण एरिनात विदूषक आले आणि प्राध्यापकांचं सारं लक्ष प्रकाशानं उजळलेल्या वर्तुळाकडे लागलं. आणि तेच भयंकर दुःस्वप्न जागेपणी सुरू झालं. बँड वाजू लागला. प्रकाश झोत फिरू लागले आणि डिट्टो प्राध्यापकांसारखा दिसणारा तो विदूषक रंगीबिरंगी चट्टेरी पट्टेरी पोशाख घालून चाळे करायला लागला. उड्या मारायला, लाथा झाडायला, पाणी उडवायला, धडपडायला लागला. लोक हसायला लागले. त्यामुळे अधिकच चेकाळून जायला लागला. तो अनुभव मरणप्राय होता. इतके दिवस दिसत होतं तो निदान मनाचा खेळ असायचा. पण आता समोर प्रत्यक्ष स्वतःचं भूतच दिसत होतं. त्यांच्या समोर नाचून त्यांना वाकुल्या दाखवित होतं. प्राध्यापकांना ते असह्य झालं. विदूषकांचा एक प्रवेश संपल्याबरोबर ते मागच्या बाजूला धावत गेले. ताडपत्री लावून उभ्या केलेल्या पालामध्ये मंडळी कपडे बदलत होती. त्यातला आपल्यासारखा दिसणारा विदूषक त्यांना लगेच सापडला. मगाशी असताना केविलवाणा वाटणारा तो माणूस आता गंभीर झाल्यामुळे भारदस्त दिसत नव्हता. गयावया करून प्राध्यापक त्याला म्हणाले, प्लीज नका ना तुम्ही हे असले विदूषकी कपडे घालून खुर्चीवर चाळे करू.
मला अगदी मेल्यासारखं होतं. विदूषकानं एकदा त्यांच्याकडे पाहिलं, क्षणभर विचार केला, मग तो आपल्या गांभीर्यानं म्हणाला, नाही करणार. उद्या परत येऊन तुम्ही खात्री करून घ्या पाहिजे तर. खरंच खरंच? थँक्यू व्हेरी मच. मी उद्या परत येईन नक्की. दुसऱ्या दिवशी प्राध्यापक न चुकता सर्कसला गेले. पुन्हा बँड वाजू लागला. विदूषकाचा प्रवेश आला, पण नाही, तो विदूषक आज नक्कीच नाही येणार. त्यानं वचन दिलं. निदान त्या रिडिक्युलस कपड्यांमध्ये तरी त्याला यावंसं नाही वाटणार. आपण इतकी गयावया केल्यानंतर. आणि एवढ्यात तो विदूषक धावत परत एरणात आलाच. परमेश्वरा, जमिनीत गडप होता येईल तर बरं. विदूषकाच्या अंगावर त्यांचा स्वतःचाच पोशाख होता. फिकट मळकट ढगळ बुशोट आणि सैल पॅन्ट, डोक्यावर हॅट. विदूषक त्या पोशाखात आल्याबरोबरच लोकांनी हसायला सुरुवात केली. देखा, हम प्रोफेसर है, इधर के कॉलेज में फिलॉसॉफी पढ़ाते हैं. लोकांना उकळ्यांवर उकळ्या फुटतात. प्राध्यापकांना प्रेक्षकांत बसणं अशक्य होतं. ते उठून जाऊ लागतात. प्रेक्षकांमधून अडखळत बाहेर पडू लागतात. चालू कार्यक्रमात समोरून माणूस जाऊ लागल्यामुळे काही प्रेक्षक शिव्या देतात. शिव्या देताच त्यांच्याकडे पाहतात. पाहिल्यावर मात्र हसत सुटतात. समोरचाच विदूषक त्यांच्यामधून चाललेला असतो. तसाच दिसणारा, तोच पोशाख केलेला. ते आणखीच मोठमोठ्याने हसू लागतात. दुसऱ्या दिवशी प्राचार्य त्यांना बोलावून घेतात. ते दारातून आत येतानाच प्राचार्यांच्या मनात येतं, नुसता पिकून गेलाय हा माणूस. पूर्वीचं काही राहिलेलं नाही याच्यात. प्राध्यापकांच्या चेहऱ्यावर उष्ण हसू, मुखवट्याच्या ओठांचा रंग वेडावाकडा ओघळावा तसं विसंगत दिसणारं. या बसा. सहज बोलावलं, पण तरी पण मला विचारायचं होतं, प्रीमॅच्युअर रिटायरमेंटचा विचार केलाय तुम्ही? रिटायरमेंट एवढ्यात? तरी मला वाटतं 30 वर्षाचा वर सर्व्हिस झाली तुमची. नाही म्हणजे अजून तुमची तब्येत तशी ठीक आहे, धडधाकट आहे. पण काय असतं की शिकवण्याचा सुद्धा एक फॉर्म राहावा लागतो. आफ्टर ऑल टीचिंग इज ॲन आर्ट. एकदा तो फॉर्म गेला की मोठमोठ्या प्राध्यापकांचं हसं होतं. घणाचे गाव बसतायत डोक्यावर. असं होईल असं कसं म्हणतात हे? यांना कसं कळलं आपलं स्वप्न की तो विदूषक आपला पोशाख घालून यांना येऊन भेटला? त्याला धडा शिकवायलाच पाहिजे. जन्माचा धडा शिकवला पाहिजे. तशी काही घाई नाही. तुम्ही विचार करा. मी सहज सांगितलं. प्राचार्यांच्या केबिनमधून बाहेर पडताना प्राध्यापकांचे पाय लटपटत होते. वाटत होतं की आपण पोट धरधरून हसणाऱ्या प्रेक्षकांच्या गर्दीमधून वाट काढीत तंबूतून बाहेर पडतो आहोत. आज ते विदूषकाच्या प्रवेशाची वाटच पाहत होते. आज ते घाबरणार नव्हते, उलट त्याला धीरानं तोंड देणार होते. पण तो विदूषक कालच्या प्रकारानंतर पुन्हा त्यांच्या समोर यायला धजेल
असं त्यांना वाटत नव्हतं. तो तर अगदी कालपरवापर्यंत मोठमोठे विचारवंत सुद्धा त्यांच्यासमोर यायचा धीर करीत नसत. पण तो निलाजरा माणूस उड्या मारीत आलाच. तोंड वासून वेडेवाकडे अचकट विचकट विनोद करायला लागला. आजचा त्याचा मोठा विनोद काय होता तर नेहमीच्या विदूषकी टोपीऐवजी प्राध्यापकांसारखी हॅट घालायची. ती हॅट पुन्हा पुन्हा मिरवीत तो साहेबी भाषा बोलून दाखवत होता. हॅट हवेत उडवून पुन्हा अचूक डोक्यावर झेलून दाखवत होता. मध्येच ती उजव्या हातात घेऊन भिक्षापात्रासारखी फिरवीत होता. रडव्या सुरात म्हणत होता, साहेब लाचार हूं, भीक मागता हूं. लोक अनावर हसत होते. ही हॅट घेऊन हा भीक मागतो. माझी हॅट. एकेकाळी या हॅटवरून केवढं कौतुक व्हायचं. टीका लेखावर आपला फोटो देताना मासिकांचे संपादक आग्रह धरायचे. हॅटमधला फोटो द्या, कार्टून्स काढायचे. त्यांसुद्धा हॅट तशीच दाखवायचे. ही हॅट भिक्षापात्रासारखी धरून हा भीक मागतो. साहेब भीक मागता हूं. साहेब आणखी निदान 2 वर्ष तरी राहू दे कॉलेजात. अजून उमेद आहे शिकवायची. पहा बुवा, विचार करा. काही करण्यासारखं असतं तोवरच माणसानं थांबावं म्हणतात. प्राचार्यांचे शब्द बर्फासारखे थंड होते. त्यात कुठंतरी क्रूर कुत्सित तिरस्कार होता का? एक सूक्ष्म हसू. कोण समजतात हे प्राचार्य स्वतःला? यांची मानगूट एका मुठीत सहज मावेल तेवढं तरी कशाला? नुसता टाय जोरानं ओढला तरी यांना गळफास बसेल. स्वतःला समजायच्या आत प्राध्यापकांनी एरिनामध्ये उडी घेतली आणि आपल्यासारख्या दिसणाऱ्या त्या विदूषकाची मानगूट पकडली. ती ॲ करायला ॲ करायला लागला. इथल्या इथं या हजारो प्रेक्षकांच्या साक्षीनं याचा गळा दाबून जीव घेऊ का? पण तेवढ्यात त्याचे ते दोघे सहकारी धावून येतात. एक बुटका आणि दुसरा काळेला. विदूषकांना न शोभणाऱ्या क्रूरपणानं ते प्राध्यापकांना विदूषकापासून बाजूला ओढून काढतात. लोकांना हा प्रकार देखील विदूषकांच्या प्रवेशातलाच वाटतो. ते जोरजोरानं टाळ्या देतात. संतापानं प्राध्यापकांचं भान सुटल्यासारखं झालं. ते मोठमोठ्यानं शिव्या देत असतानाच कुणीतरी त्यांना खेचत तंबू बाहेर नेलं. बाहेर ढकलून फेकून दिलं. ते तोंडावर आपटले. एकदम धूळ उडाली. पडलेलं उठायचा प्रयत्न करताना प्राध्यापकांच्या लक्षात आलं की आपल्या कमरेत उसण भरलीये. तोंड धुळीबरोबरच रक्तानंही भरून गेलंय. त्यांनी तोंडातली कडवट चव मोठ्या कष्टानं थुंकून टाकली. आता प्राध्यापकांना सर्कशीचं जसं काही व्यसनच लागलं होतं. काल एवढा प्रकार होऊन देखील आज ते पुन्हा तिथं गेलेच. फक्त फरक एवढाच होता की आज त्यांनी बुश कोटावरून ब्लेझरचा कोट चढवला होता आणि त्या कोटाच्या आतल्या खिशात सुरी ठेवली होती. तिकीट काढून ते आत जाऊ लागले. एवढ्यात खांद्यावर एक मजबूत हात पडला. किधर जाता है साले? पुलिस के पास लेके जाऊ क्या? याबरोबरच आणखी 4 दणदणीत शिव्या सोडून वॉचमननं
त्यांना गचांडी दिली आणि तो डोअरकीपरला आदल्या दिवशीचा प्रकार सांगण्यात घडला. तोवर सर्कस सुरू झाली होती. प्राध्यापक कपडे बदलण्याच्या पालाशी गेले. आतल्या हालचालीचा अंदाज घेऊ लागले. कसा कोण जाणे, तो त्यांच्यासारखा दिसणारा विदूषक विडी पीत पालाच्या दाराशी आला. पडदा बाजूला सारून नुसताच उभा राहिला. त्याच्या अंगावर त्याचा नेहमीचाच चट्टेरी पट्टेरी रंगीत पोशाख होता. प्राध्यापकांनी बाजूनं जाऊन चटकन त्याची कॉलर धरली. माझ्याजवळ हत्यार आहे. गडबड केलीस तर प्राणाला मुकशील. मुकाट्याने माझ्याबरोबर चल, ते म्हणाले. विदूषक आवाज न करता त्यांच्याबरोबर आला. प्राध्यापक त्याला पलीकडच्या अंधारात घेऊन गेले. जवळ घोडे वैरण खात उभे होते. त्यांच्या हालचालीचा होईल तेवढाच आवाज. बाकी सारं शांत होतं. प्राध्यापकांनी कोटाच्या आतल्या खिशातून धारदार सुरी काढली. ती विदूषकाच्या पोटावर टेकवली आणि म्हटलं, कपडे काढ. तुझे ते विदूषकाचे कपडे काढ आधी. परवा माझा पोशाख घालून लोकांना हसवलंस काय साल्या? ते भयंकर स्वप्न. विदूषकाचे कपडे घालून आपण वर्गात नाचतो आहोत. घसरणाऱ्या विजारीत पाय अडकून पडलो आहोत. काल्पनिक तारेवरून चालतो आहोत, कोसळतो आहोत. आपल्याच विनोदाला आपणच पोट धरधरून हसतो आहोत. आणि मुलं भलतीच चेकाळली आहेत. मोठमोठ्यानं टाळ्या वाजून दाद देत आहेत, खो खो हसतायत. सगळ्यांसमोर आपली लाज जाते आहे. विदूषकाचे 2 माणसं मावतील असे अगळपगळ कपडे अंगावर असतानाही अंगात कपडेच नसावेत तशी शरम वाटते. आपल्याला थांबायचं आहे, पण थांबता येत नाही. कुणी मदतीला धावून येत नाही. कुणी थांबवत नाही का? नाचून नाचून आपण फार थकून गेलोय. उड्या मारल्यामुळे दम लागलाय. डोळ्यांसमोर लाल पिवळे ठिपके दिसतायत. आपण कधीही खाली कोसळू, पण कुणी थांबवत नाही. हाऊ टेरिबल. एकच गोष्ट तेवढी थोडासा दिलासा देते. सवयीची गोष्ट. हे स्वप्न आहे याची आतल्या आत असलेली जाणीव. भयंकर, सिम्पली हॉरिबल, विकेड नाईटमेअर. मोठ्या प्रयासानं प्राध्यापक जागे होतात. डोळे उघडतात. नेहमीप्रमाणेच त्यांचं सारं शरीर घामानं डबडबलेलं असतं, पण ते सुटकेचा निश्वास टाकतं. त्या भयानक स्वप्नातून बाहेर पडल्याबद्दल ते उठून बसतात. समोरच आरसा असतो. तो तिथं कसा आला या विचारातच ते आरशासमोर जाऊन उभे राहतात आणि एकदम धक्का बसून मागे सरतात. हुबेहूब त्यांच्या चेहऱ्याचा विदूषक अंगावर विदूषकाचा संपूर्ण पोशाख घालून तो तिथं उभा असतो समोरच्या आरशात. हा इथं कसा आला? ते वळून पाहतात. सगळी खोलीच बदललीये. ही आपल्या घरातली खोली नाही. ही स्पेशल रूम आहे.
मेंटल पेशंटसाठी पलीकडे उभी असलेली नर्स सांगते. मग तो इथं कसा? त्याला तर मी काल सुरी घेऊन नुसता धाक दाखवला, मारलं नाही. मग कोण मेलं? कुणीच नाही. कदाचित ते प्रोफेसर ते गेले आणि त्यांच्या जागी हा आला विदूषक. नाही, काहीतरी घोटाळा आहे. तो माझ्याच चेहऱ्याचा होता म्हणून तुम्हाला असं वाटतंय. तो तुमच्या चेहऱ्याचा नव्हता. आम्ही सर्कसमध्ये चौकशी केली आहे. तिथल्या एका जोकरनं तुमची सगळी हकीकत सांगितली. तुम्ही त्याचे कपडे पळवलेत तिथपर्यंत, पण त्याच्या आणि तुमच्या चेहऱ्यात काहीच सारखेपणा नाही. तुम्ही तसं समजत होता एवढंच. पण त्याचा माझा संबंध नसेल. मी त्याला मारलंही नसेल. तर मग मला इथं का आणलंय? केवळ काल मला ते स्वप्न पडलं म्हणून. स्वप्नात मी विदूषकाचे कपडे घालून वर्गात नाचलो म्हणून. नाही साहेब, यावेळेस ते स्वप्न नव्हतं, ते खरंच घडलं. आता तुम्ही जागे झालात ते काल आम्ही नाईलाजानं दिलेल्या औषधांच्या गुंगीतून. ते स्वप्न नव्हतं. म्हणजे मी? आरशातला विदूषक हसला. आता हेच सत्य. तो म्हणाला, प्राध्यापक रिटायर झाले. आता उरलोय तो मी. सगळा वेळ मीच. पण घाबरू नकोस. मला कसली स्वप्न पडत नाहीत. कसलीच. असं म्हणून तो हसत सुटला. तेच नेहमीचं ओळखीचं अल्दू माणसाचं विकृत आचरट हसू. कथा समाप्त.